सर्वांचं स्वागत आहे। आता आपण खेड राजगुरुनगर या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी या पोलीस ठाण्यामध्ये या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अशी घटना घडलेली आहे। काल 15 डिसेंबर 2025 रोजी सकाळी संस्कार क्लास या ठिकाणी जी घटना घडलेली आहे, ही घटना अशी आहे की अल्पवयीन मुलांमध्ये वाद झाला। 3 महिन्यापूर्वी त्यांचा वाद झाला होता। तोच वाद काल 15 डिसेंबरच्या रोजी या ठिकाणी खुनामध्ये त्या वादाचं रूपांतर झालं। अल्पवयीन जो काही मृत विद्यार्थी आहे त्याचं वय साधारणतः 15 वय आहे, 15-16 वय आहे। 10वी मध्ये शिकणारे हे विद्यार्थी आहेत। हा वाद विकोपाला गेल्याने दुसऱ्या विद्यार्थ्याने त्याच्या सोबतच्या शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा खून त्या ठिकाणी गळा कापून खून केल्याची घटना या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली आहे। आपण येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक चव्हाण साहेबांना भेटलो, इत्थंभूत आपण त्यांच्याकडून माहिती घेतली। त्यांनी सांगितलं की 3 महिन्यापूर्वी त्यांचा वाद झाला होता। त्या वादातून त्यांनी ते खून प्रकरण घडल्याची घटना या ठिकाणी त्यांनी आपल्याला सांगितलेली आहे। पुढील तपास जो काही आहे तो खेड राजगुरुनगर ज्या ठिकाणी संस्कार क्लास या क्लासमध्ये विद्यार्थ्यांचा वाद विकोपाला जाऊन खुनाची घटना काल 15 डिसेंबर रोजी घडलेली आहे। ते हे ठिकाण आहे, आपण पाहू शकताय संस्कार कोचिंग क्लासेस या क्लासमध्ये काल अल्पवयीन मुलांमध्ये वाद होऊन 3 महिन्यापूर्वीचा जो वाद आहे तो वाद काल विकोपाला गेला आणि काल त्या ठिकाणी खून झाला। हीच ती जागा आहे, आपण पाहू शकताय। या ठिकाणी सर्व काही बंद ठेवलेलं आहे, कारण की कोणी येऊन काही आतमध्ये प्रवेश करू नये म्हणून पोलीस प्रशासनाने ह्या ठिकाणी पूर्णपणे हे बंद ठेवलेलं आहे। पूर्ण कुलूप या ठिकाणी लावलेलं आहे। आपण ज्या काही याच्या संचालक आहेत साबळे मॅडम, ज्यांनी ही माहिती पूर्ण पोलिसांना दिलेली आहे, त्यांना सुद्धा आपण फोन करून बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा फोन बंद लागला। तीच माहिती घेण्याकरता आपण या ठिकाणी या खून ज्या ठिकाणी झालेला आहे त्या ठिकाणी आपण आलो होतो। खेड पुलिस स्टेशन के अंदर एक प्राइवेट क्लास में 10वीं कक्षा के 2 छात्रों के बीच आपसी कुछ झगड़ा था। उसको लेकर एक छात्र ने दूसरे छात्र को आज एक चाकू से मारा था। उसमें एक छात्र की मौत हो गई है। ऐसी घटना हुई है। अभी गुना दाखिल करने की प्रक्रिया शुरू है और तपास शुरू है। 3 टीम्स उस पर काम कर रही है और जैसे इन्वेस्टिगेशन होगा उसके हिसाब से आगे जाके कार्रवाई होगी। थैंक यू।